नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, हा काठ उरलेला आहे ब्लाऊज पीसचा आणि एका बाजूच्या काठमध्ये मी ह्या बाही तयार करून घेतलेली आहे. तर बाहीला इथे फ्रिल जोडून घेतला आहे मी. आणि बघा, दोन्ही पण बाही आपण याच पद्धतीने तयार केलेल्या आहे आणि उरलेल्या काठामध्ये आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर बघा, या डिझाईनसाठी या कमेंट आलेल्या होत्या ताईंच्या, तर त्यांच्या आग्रहास्तव मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघू शकता तुम्ही, या ब्लाऊजसाठी या कमेंट आलेल्या होत्या या ब्लाऊजच्या डिझाईनसाठी. तर हा ब्लाऊज मी जेव्हा शिवला तेव्हा याचा व्हिडिओ घेतला नव्हता. तर म्हणून आता मी त्याच डिझाईनचा व्हिडिओ दुसऱ्या ब्लाऊजवरती तयार करत आहे. तर पूर्ण बघा तुम्ही व्हिडिओ, कुठेही स्किप करू नका. आणि खूप छान असा हा व्हिडिओ तयार होणार आहे आपला आणि खूप छान अशी ही डिझाईन आहे. तर बघा, मार्किंग करून घेतलं आहे इथे गळ्याचं आणि जो आपला कमरेचा इथला पार्ट आहे तर तिथून आपल्याला डिझाईनचं मार्किंग करायचं आहे. तर या पद्धतीने बघा मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला आहे तर गोल शेप इथे दिलेला आहे. तुम्ही इथे नॉर्मल पानगळ्याचा आकार देखील देऊ शकता. आणि इकडची जी आपली सेकंड लाईन आहे तिथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, इथे आता जे आपण मार्किंग केलेलं आहे अस्तरवरती डिझाईनचं, तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि शक्यतो बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला जेव्हा मार्किंग करायचं असतं डिझाईनचं, तर तेव्हा ते आपल्याला अस्तरवरतीच करायचं आहे, मेन ब्लाऊज पीसच्या कपड्यावरती. कधीही गळ्याचं मार्किंग करायचं नाही. तर बघा, आपण जो डिझायनर पार्ट इथे काढलेला आहे तर तो आपल्याला इथे पेपर कॅनव्हासवर अगदी आहे तसाच ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे जो आपला राऊंड शेप आहे तिथे आपल्याला जसं आहे तसंच इथे गोलाकार इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इकडच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून मार्किंग करायचं आहे. आणि जे एक्स्ट्राचं आपण मार्किंग केलेलं आहे इथे अर्धा इंच, तर तिथून आपल्याला हे कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आपलं मार्किंग करून झालेलं आहे आणि इथे आपल्याला हे कॅनव्हास इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, हा जेव्हा मी ब्लाऊज शिवला होता तेव्हा या ब्लाऊजचा व्हिडिओ मी घेतला नव्हता, कारण हा 2 वर्षापूर्वी शिवलेला ब्लाऊज आहे. तर तेव्हा मी व्हिडिओ घेतला नव्हता, कारण मला तेव्हा वाटलं नाही की अशा कमेंट आपल्याला 2 वर्षानंतरसुद्धा या डिझाईनसाठी कमेंट येऊ शकता. मी असा विचार केलेला नव्हता. तर बघा, जो आपला कॅनव्हासवरती जे डिझाईन आपण कट केलेलं आहे ते इथे आपण कमीत कमी काठामध्ये हे डिझाईन तयार करणार आहे. तर बघा, काठावरती ठेवून इथे कॅनव्हास ठेवून आपण काठ पण इथे त्याच मापाचा इथे कट करून घेतलेला आहे. आणि जो काठ कट केलेला आहे त्याच मापाचं, कॅनव्हासच्या मापाचं इथे आपल्याला अस्तर पण कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे व्यवस्थित आपल्याला काठ आणि अस्तर आणि कॅनव्हास हे तिन्ही पार्ट आपल्याला इथे तयार करायचे आहेत. तर ही जी डिझाईन आहे अतिशय कमीत कमी काठामध्ये ही डिझाईन होते आणि तुम्ही एकदा नक्की शिवून बघा, खूप छान सुंदर डिझाईन आहे. तर इथे आता आपल्याला जो काठाचे दोन्ही पार्ट होते ते इथे आता शिवून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे कॅमेरा थोडासा हलल्यामुळे माझा मशीनचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित इथे दिसत नाही आहे. तर बघू शकता तुम्ही, इथे व्यवस्थित असं आपल्याला दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून असे शिवून घ्यायचे आहेत. जसं आपण काठ शिवून घेतला त्याच पद्धतीने आपल्याला इथे अस्तर पण शिवून घ्यायचं आहे ब्लाऊजचं. तर बघू शकता तुम्ही, अस्तर आता इथे व्यवस्थित आपलं शिवून झालेलं आहे. बघा, आता जो काठ आणि अस्तर आहे तर जिथे सुलट बाजू आहे, सुलट बाजूच आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचे आहे. आणि वरती आपल्याला जे कॅनव्हासवरती आपण डिझाईन कट केलेलं आहे ते कॅनव्हास इथे ठेवून घ्यायचं आहे. आणि तिन्ही पार्ट आपले व्यवस्थित पकडून इथे बघा शिवून घ्यायचे आहे व्यवस्थित. तर बघा, इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे वरच्या साईडने आणि नंतर आपल्याला हे कापड पलटी करून इथे परत एक टीप मारून घ्यायची आहे. तर जे एक्स्ट्राचं कापड होतं इथे कट करून टाकलं आहे आणि इथे नॉर्मल थोडेसे कट दिलेले आहेत ब्लाऊजला, डिझाईनला. तर बघा, आता इथे हे आपल्या व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला परत एकदा टीप मारून घ्यायची आहे ब्लाऊजच्या डिझाईनवरती.
तर बघू शकता तुम्ही, बघा साईडला पण आपल्याला इथे फिटिंगची टीप टाकायची आहे, म्हणजे जे आपलं कॅनव्हास असतं तर ते इथे ब्लाऊजला फिट होऊन जातं. तर बघा इथे साईडला पण आपण इथे टीप टाकून घेतलेली आहे या पद्धतीने. बघा अतिशय छान अशी आपली ही गळ्याची जी डिझाईन आहे आपण बनवणार आहे ती सुंदर अशी तयार झालेली आहे. आता इथे बघा सिंगल लेस लावलेली आहे आणि तो जो ब्लाऊज मी शिवला होता त्या ब्लाऊजला मी जी लेस लावली होती तीच लेस मी या डिझाईनसाठी वापरलेली आहे. आणि जसा तो ब्लाऊज शिवला होता अगदी तसाच हा पण ब्लाऊज मी शिवलेला आहे. याला फुल बाही घेऊन मी बाहीला पण फ्रिल जोडलेला आहे आणि लटकन पण त्याच पद्धतीचे बनवले आहे. तर बघा आता हे जो आपला एक डिझाईनचा पार्ट आहे जो आपला जोडून घेणार आहे. तर बघा कट केलेला पार्ट याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या पार्टचं जे माप आहे तिथे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. मधोमध हा पार्ट सेंटरला ठेवून बघा व्यवस्थित इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण हा पार्ट आपण नंतर पाठीच्या भागाला इथे जोडणार आहे. तर बघा इथे मार्किंग करून घेतलं आहे मी आणि हा पार्ट आपला व्यवस्थित इथे तयार झालेला आहे. तर बघा अगोदर मार्किंग दिसत नव्हतं एवढं व्यवस्थित, म्हणून मी इथे परत एकदा डार्क मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघा हे जे आपलं बॅकनेकचं जे कापड आहे तर तिथे कट करून घेतलं आहे मी आता हे. आणि आता इथे जे आपण बनवणार आहे डिझाईन, तर बघा इथे काय करायचं आहे, सुलट बाजूला आपल्याला दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे आहे पाठीचे आणि इथे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण हे आपण नंतर पलटी करणार आहे बघा. तर या पद्धतीने शिलाई देऊन घ्या आणि या गळ्याला आपल्याला जे इथला जो पार्ट आहे तिथे आपल्याला कॅनव्हास वापरायचा नाही. अतिशय छान पद्धतीने हा पलटी होणार आहे आणि खूप छान पद्धतीने आपली ही डिझाईन पण तयार होणार आहे. तर बघा इथे थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि पलटी करून आपल्याला परत एक शिलाई इथे देऊन घ्यायची आहे. आता बघा पलटी करून घेतलेलं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कापड आणि इथे आपल्याला व्यवस्थित दोन्ही कापड असे व्यवस्थित धरून इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा थोडंसं पलटी करायला वेळ जातो, पण व्यवस्थित असं पलटी होतं, कारण कापड खूप असं लूज कापड होतं हे आणि कडक कापड असतं तर ते पटकन पलटी पण होतं. लूज कापडाला थोडासा वेळ लागतो आपल्याला, पण व्यवस्थित धरून घ्यायचं आहे आपण आणि व्यवस्थित इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा आपलं जे गळ्याचं होतं गळा आपला शिवून झालेला आहे आणि आपलं जे साईडची जी शिलाई आहे ती पण शिलाई इथे देऊन घेतलेली आहे. तर बघा म्हणजे एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचं कापड होतं ते इथे कट करून टाकायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने. आणि हे बघा तर हा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता इथे बघा दोन्ही साईडचे पार्ट मी तयार करून घेतलेले आहेत. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला जे टक्स असतात पाठीचे फिटिंगसाठी ते टक्स इथे शोल्डर मधोमध धरून आधी इथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने. तर टक्स देण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. तर बघा इथे 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे मी. गळ्याच्या अर्धा इंच थोडंसं आपल्याला खाली हे टक्स देऊन घ्यायचे आहेत. तर बघा 3.5 इंचावरती दोन्ही बाजूचे इथे टक्स देऊन घ्यायचे आहेत. तर टक्स देताना नेहमी आपल्याला डबलच टक्सची टिप मारायची आहे, म्हणजे शिलाई उसवत नाही नंतर. तर बघा इथे आपले टक्स देऊन घ्यायचे आहे दोन्ही बाजूचे, व्यवस्थित असे टक्स देऊन झालेले आहेत तिथे. तर बघू शकता आता तुम्ही दोन्ही बाजूला आपले टक्स देऊन झालेले आहेत. आता इथे बघा जी लेस आपण इथे वापरलेली आहे डिझाईनच्या पॅटर्नसाठी तीच लेस इथे आता गळ्याला पण लावून घ्यायची आहे. आणि ही लेस कशी सिंगल आहे, छोटी आहे, त्यामुळे बघा लावून पण अतिशय पटकन होते आणि लावायला पण एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ही लेस लावता येते. तर बघा इथे अर्धा किंवा पाऊण इंचाचा गॅप सोडून आपल्याला डबल लेस लावून घ्यायची आहे ही डिझाईनचं जे आपण तयार करणार आहे त्यासाठी.
डबल लेस लावल्यामुळे इथे बघा ब्लाऊजला हा आपल्या डिझाईनला खूप छान असा लुक येणार आहे. तर बघा इथे आपली लेस इथे जोडून झालेली आहे एका बाजूची. आता दुसऱ्या बाजूला पण आपल्याला त्याच पद्धतीने ही लेस इथे जोडून घ्यायची आहे. तर बघू शकता खूप छान असं एका बाजूचा आपला पार्ट तयार झालेला आहे आणि आता हा आपण दुसऱ्या बाजूचा पार्ट इथे तयार करून घेणार आहे लेस लावून. तर ही डिझाईन खूप छान सुंदर आणि अतिशय सोपी आहे. तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकत असाल आणि तुम्हाला जर डिझाईन अजिबातच जमत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता डिझाईनचा आणि खूप छान पद्धतीने अशी ही डिझाईन तयार होणार आहे आपली. तर कमी काठाच्या ब्लाऊजसाठी, पैठणी ब्लाऊजसाठी खूप सुंदर अशी बघा ही डिझाईन आहे. तर आता इथे दोन्ही बाजूचे पार्ट इथे आपले तयार झालेले आहे आणि इथे आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे डिझाईनचा पार्ट आणि इथे आपल्याला इथे पिन लावून घ्यायची आहे इथे, म्हणजे आपल्याला शिवताना थोडासा प्रॉब्लेम येणार नाही अजिबात. तर बघा इथे दोन साईडला मी इथे पिना लावून घेतले आहे खालच्या बाजूला आणि आता इथे जो वरचा गळ्याचा पार्ट आहे हा आपल्याला इथे व्यवस्थित इथे शिवून घ्यायचा आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला थोडंसं शिलाई डबल टिबल घ्यायची आहे, म्हणजे इथे नंतर शिलाई उसवत नाही. तर बघा इथे पिन काढून टाकली आहे मी आणि इथे शिलाई देऊन घेतली आहे. तर बघा एका बाजूला आपल्याला हा पार्ट जोडून झालेला आहे. आता आपल्याला दुसऱ्या बाजूला पार्ट जोडायचा आहे. तर आपण पहिल्या वेळेस खालून पिना लावल्या होत्या, तर आता दुसऱ्या वेळेस आपल्याला वरच्या साईडला पिना लावून घ्यायच्या आहे आणि खालच्या बाजूला इथे पकडून, कमरेच्या साईडला इथे पकडून आपल्याला खालच्या बाजूने शिलाई द्यायची आहे. तर तेव्हाच तो हा व्यवस्थित बसतो पार्ट, नाहीतर मग आपल्याला इथे व्यवस्थित घेता येत नाही, थोडंसं प्रॉब्लेम येतो. तर बघा जिथे आपण मार्किंग केलेलं होतं डिझाईनचं तिथेच आपला हा पार्ट इथे जोडून घेतलेला आहे. तर बघू शकता बघा आता इथे आपला दोन्ही आपण जे पार्ट होते इथे दोन्ही साईड इथे आपण जोडून घेतलेले आहे. आता इथे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते एक्स्ट्राचं कापड इथे कट करून टाकलं आहे मी आणि इथे कमरेचा साईडला बघा अर्धा इंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे कापड. तर जिथे आपण टक्स मारलेले आहे तिथून आपल्याला टेप धरून इथे थोडंसं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे जे कापड आहे ते इथे कट करून टाकायचं आहे. तर बघा आता इथे आपल्याला कमरेची पट्टी जोडून घ्यायची आहे इथे. तर बघा 1 ते 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि नेहमीप्रमाणेच ही जोडण्याची पद्धत पण अतिशय सोपी आहे. तर बघा इथे आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे अगोदर आणि तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने पट्टी जोडत असाल तर तुम्ही त्या पद्धतीने जोडा. पण मग माझी ब्लाऊज शिवण्याची पद्धत किंवा ही पाठीची पट्टी जोडण्याची पद्धत हीच आहे आणि खूप छान अशी ही पद्धत आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ही ट्राय करून बघा. तर बघा एका बाजूला आपल्याला जोडून झालेली आहे, दाब टीप देऊन घेतलेली आहे आणि पलटी करून आपल्याला एक टीप इथे मारून घ्यायची आहे आणि पट्टी थोडीशी फोल्ड करून आपल्याला परत एक इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा इथे थोडीशी पलटी करून घ्यायची आहे ही पट्टी आणि आपल्याला इथे व्यवस्थित त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आता ज्या ताईंनी मला या ब्लाऊजच्या डिझाईनसाठी कमेंट केल्या होत्या त्या ताईंनी जर व्हिडिओ बघितला असेलच तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे की ही डिझाईन त्यांना कशी वाटली आणि हा व्हिडिओ त्यांना कसा वाटला. तर खास मी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर बघू शकता आपली ही सुंदर अशी छान अशी डिझाईन इथे तयार झालेली आहे आणि इथे आपल्याला नंतर हे शो बटन देखील लावून घ्यायचे आहे. तर बघू शकता खूप छान सुंदर पद्धतीने आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. तर बघू शकता हे ब्लाऊजला मी लटकन बनवलेले आहेत आणि बाही पण लॉंग बाही घेऊन तिला फ्रिल लावलेली आहे. तर बघा हा खूप छान असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तर अशाच नवनवीन डिझाईनसाठी
आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.